चला, वेलकम टू किचन. तर आता आपला चहा पाणी वगैरे सगळं घेऊन झालेला आहे. आता आपण तयारी करणार आहोत जेवणाची. काय मी तुम्हाला सांग, जी भाजी करणार आहे ही डाळ मसूरची आणि नॉर्मल चपाती आणि भात. तर आता आपण आपल्या कामाला लागूया आणि करता करता आपण व्हिडिओ बनवूया. आता मी आधी भाजी फोडणीला टाकणार आहे, तर आपण बघूया काय काय त्याला लागणार आहे. आता मी भाजीला मिरच्या चिरून घेणार आहे. ही आता आपली कढई तापली आहे. ह्याच्यात घालणार आहोत तेल थोडं, मिरची, जरासा हिंग, आपण आपली भाजी घालणार आहोत. झालं की ह्याच्यात हळद आणि मीठ घालणार आहोत जरासा. आता आपण हे जराशी मिक्स करणार आहोत, एकदम नावाला हलक्या हाताने, आणि पाणी घालून शिजत ठेवणार आहोत. डन. आता तुम्हाला माहिती आहे की मी हे पण बनवते. हे जे शिराळ्याचे वरचे हे असतात कारे, ते पण मी बनवते. तर ते कसे बनवते आपण बघूया. हे मी सोलून बारीक चिरून घेतलं आहे. आता मी हे धुवून घेणार आहे, नंतर बघूया काय करायचं. पॅन तापत ठेवला आहे. आता हे धुतलेले कारे मी ह्याच्यात घालणार आहे. ह्याच्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मसाले ऍड करणार आहोत. तेल, मीठ आणि रवा. एका गॅसवर, बारीक गॅसवर आपण बाजूला करणार आहोत. येता जाता ह्याला असं मिक्स करणार आहोत, म्हणजे थोडं थोडं एक एक चमचा तेल घालून आपण हे असं क्रिस्पी करणार आहोत. आता मी इथे भेंडी फ्राय करते आहे. त्याला काय नाही, फक्त भेंडी धुवून ती अशी उभी कापून घेतली आहे आणि मी ही सॉटे करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सेम ते त्याच्यासारखं आपण ते फ्राय करतो तसंच मसाले घालायचे, मीठ घालायचं आणि थोडासा रवा घालायचा, बाकी काही नाही. रेडी टू सर्व. आता मी करणार आहे चपाती. नंतर मी तुम्हाला पूर्ण मेनू दाखवते की मी काय केलंय. चला, आता आपलं जेवण सगळं झालेलं आहे. आता आपण बघूया मेनू काय आहे. मेनू कारे फ्राय केलेले, चपाती, शिराळ्याची भाजी, भात, ही आहे डाळ आणि हे आहे आपली भेंडी. या जेवायला. गुड आफ्टरनून पीपल, अनदर डे अनदर व्लॉग. वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवी गायकवाड ब्लॉग्समध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आता मी करणार आहे बेसनाचे पोळे माझ्या स्टाईलमध्ये, म्हणजे थोडंफार एक ट्विस्ट आणून. तर आपण बघूया ते कसे करणार आहोत आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे. ही आहे आपले सामग्री: 2 कांदे, 2 टमाटे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता आपण हे सगळं चिरून, कांदा आता चिरून घेतला आहे, ह्याला मी मीठ लावून चोळून घेणार आहे. अंदाजाने जेवढं हे करायचं. 1 टाइम आहे, नंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत नाही आहोत. थोडंसं तूप, नॉर्मल टाकायला. आता हे सगळं आता काय आपण करणार आहोत आपल्या पोळ्याची तयारी. या मीठ लावलेल्या कांद्यामध्ये मी टमॅटो घातलाय, कोथिंबीर घातली, जे तुम्हाला दाखवलेलं तेवढंच. फक्त आपण कोथिंबीर अर्धी अर्धी केली आहे, थोडीशी डाळीत आणि थोडीशी ह्याच्यात आपण घातली. आता आपण ह्याच्यात मध्ये सगळे घरचे मसाले घालणार आहोत.
आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ, जेवढं बॅटर हवं असेल तेवढं मी घालते आणि मग आपण कंटिन्यू करूया. आता ह्याची कन्सिस्टन्सी मला पातळ हवी जरा, तर मी तशी ठेवणार आहे. थोडंसं आपण याला हाताने मिक्स करूया म्हणजे ते गठुळे मोडतील. मला साधारण एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, कारण मी पातळ काढणार आहे, जाड नाही काढणार आहे. 2 तवे गरम करत ठेवले आहे मीडियम फ्लेमवरती. आता आपण हे टाकणार आहोत म्हणजे हे पटापट आपले होतील. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ब्रेड करू शकता. त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आता मी ह्याला मस्त शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं ह्याला लागतात वाफेवरती फ्लिप करून शिजवायला. नंतर आपण बघूया की ते कसे होतात. या जेवायला.